श्रीकृष्णांनी नरकासुराला मारलं, सगळीकडे आनंदी आनंद झाला, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. कळलं बेबी? मला कळलं. तुला कळलं का? वर्षात एकदा लवकर उठून आंघोळ करावी लागते, तर कालपासून कटकट चालू होती याची. वा वा वा. ते आई, हे तेल वगैरे अंगाला का चोपडतात ग? अरे, आरोग्यशास्त्राचा आधार आहे याला. आश्विन महिना सरत असतो, कार्तिक महिन्यात थंड वारं सुटतं, त्वचा कोरडी पडते, अंग फुटतं. हे सगळं होऊ नये म्हणून तेल लावून, उटणं लावून आंघोळ करण्याची पद्धत सुरू झाली. कित्येक वर्षात उठणं लावून आंघोळ केलेली नाही. हा जमतोय म्हणजे अमेरिकेतल्या एवढ्या थंडीत आंघोळ करायच असतो रोज? मला वाटलं आपल्याला नुसतीच गोळी खायचा आंघोळीची. ते मोठा भाऊ म्हणून ते मान आहे की नाही माझा या घरात? हा काहीतरी बोलतो आणि ही खतखत खतखत हसते उगाच. अहो, आई एवढी चांगली माहिती सांगतायत, ती ऐका ना. उगाच खोड्या कशाला काढताय सगळ्यांच्या? छे छे छे, माहिती वगैरे कशाला हवी आहे? कोण त्रास करून घेणार? पानसट विनोद करायला सांगा, पटकन तयार होईल. आता मला सांग, हे तेल लावून का बसलोय माहित नाही. मी अंगात तेल मुरण्याकरता जरा वेळ जाऊ देतोय. अरे, जिभेला तेल लावलेस तू, म्हणून सारखी सारखी जीभ घसरते तुझी. शाबास. आदे मी ना आता तोंडाला डोक्यावर उत्तेच म्हणजे अगं गुड, छान दिसतस आता. अगं जान्हवी, तू इथे का बघत उभी राहिलीस? ये ना, तू पण लावते. ये ना ग. जान्हवी, अगं तेल लाव ना त्याला. नाही, नको. जान्हवी, जाग, बायकोचा मान असतो तो. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या जणी लावतायत ना. अगं असं काय करते जान्हवी? ये बरं, ये ये ये. झालं झालं तेल लावून. आणि एवढं तेल लावताय तुम्ही? मला ना भीतीच वाटतेय, चालता चालता कुठेतरी घसरून पडेन म्हणून. आणि मी काय गाडीचं इंजिन आहे का एवढं तेल ओतायला?
अरे चला आंघोळ करून येतो. श्री, अगं आई हळू, दुखतंय मला. वयच नाहीये ना त्या केसांना कधी मालिशची. दुखणार नाही तर काय. अगं हो, पण अगं इतकं का घासतेस? केसांच्या मुळांना तरी तेल लागू देत ना, नाही तर आपलं मवाल्यासारखी जुल्फ उडवत फिरायचं. हे बघ, नाही तर ते अनिल सारखं टक्कल पडेल. हे आई, त्या आपट्याचं नाव नाही काढायचं. बर राहिलं, पण कधीतरी डोक्याला तेलाचा हात लावावा म्हणते मी. आई असताना काय मस्त मालिश करून द्यायची ना मला ती. आई आई कर ना, काय आलं? आई काय झालं आता? पण त्या जानूने मला घराबाहेर काढलं. मी कधीही तिला सावत्र मुलीसारखं वागवलं नाही, पण तिने मात्र मला अगदी सावत्र आईची वागणूक दिली. आई आई असं काही नाही आहे ग. तुला काय माहित रे, तुला काय माहित? तू जाऊन राहिलायस का तिच्या घरी कधी? जरा 8 दिवस जाऊन राहा, मग कळेल कशी वागते ती. फार वेगळी वागते हा जानू. आई मला खात्री आहे ताई असं वागणार नाही. मी खोटं बोलते असं वाटतं तुला? जानू फार वाईट वागली रे माझ्याशी, खूप वाईट वागली. मला टाकून बोलायची. मी तिच्याकडे आगंतुकासारखी राहिले ना. अगदी जाणवून द्यायची ती मला, प्रत्येक वेळेला त्याची जाणीव करून द्यायची की मी कोणीतरी परकीच आहे म्हणून. मी तिच्यासाठी एवढं केलं, पण कसली जाणीवच ठेवली नाही रे तिने. पिंट्या, गॅसवर पाणी ठेवलंयस ना तापत, उकळलं असेल, जा बघ जा. हो अरे जा पिंट्या, जा जरा गॅस बंद कर जा रे. जा. आणि ऐक, ये ना तुला चांगलं उठणं लावून देणार आहे, असं घासून घासून. हो, क्या बात आहे. चला. आई गो, आणि माझ्या कमरेला मात्र जरा तू बाम चोळून द्या. ऐक गं, सावकाश. कंबर न काही करू देत नाहीये. पिंट्या मग जरा बाम लावा. ठीक आहे, चहा. नर्मदा, खूप गडबडीत आहेस का? नाही नक्की नक्की. नाही, सणासुदीला बायकांना दुप्पट काम असतं म्हणून विचारलं. तुम्हाला याची जाणीव होते हेच खूप झालं. आणि कामाचं काही वाटत नाही हो. म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की अगदी भरून पावल्यासारखं होतं. त्यात आपल्यासाठी ही दिवाळी वेगळी आणि खास आहे, हो ना? किती वर्षानंतर, आय मीन लग्नाच्या पहिल्या दिवाळीनंतर ही दुसरी दिवाळी साजरी करू एकत्र आपण. एकत्र. चुकलं माझं, खूप चुकला. कसे काढले दिवाळीचे दिवस इतकी वर्ष? खोट्या कल्पनांमध्ये रमत रमत, तुम्हा सगळ्यांना मिस करत करत, स्वतःचे दोष काढत, कधी एकदा भारतात येतोय याची हिम्मत एकवटत काढले दिवस. नर्मदा, दिवाळी यायची ना, दिवाळी. मला सहन नाही व्हायचं का ते दिवे लावणे नको, त्यात जळणं नको, नको वाटायचं अगदी. अगं माझ्यासाठी तर हा चॉईस होता. तुझं काय होतं? माझ्यामुळे हे सगळं तुला पार करावं लागलं. जाऊ दे ना, आता कशाला आठवणी काढत बसताय? आठवण काढत नाही का नर्मदा, आठवणी येतात. हे नर्मदा, हे तुझ्यासाठी गिफ्ट. कशाला?
अगं दिवाळी आहे. गेल्या महिन्यात तर आणलीच साडी. इतक्या वर्षाची कसर कशी भरून काढायची सांग. त्यामुळे काहीतरी निमित्त लागतच. हे नर्मदा, रडतेस कशाला? अगं दिवाळी आहे, आनंदानं साजरी करूया. पण मग तुम्ही आधी हे बोलणं थांबा. कशाला ह्या गेलेल्या दिवसांची आठवण काढायची? आत्तापासून आपण एकत्र आहोत ना, मग ह्याच्या पुढचं आयुष्य आनंदात कसं जाईल हे पाहूया. गेलेले दिवस परत नाही येणार आहेत ना, पण येणारे दिवस आनंदात कसे जातील यासाठी प्रयत्न करूया. आज तुम्ही लक्षात ठेवून माझ्यासाठी काहीतरी आणलं. खूप खूप सुखात आहे मी, खूप सुखात. आता त्या दुःखाच्या दिवसांची आठवण सुद्धा नको, खरंच. हे नर्मदा, तुला सांगायचं विसरलो. अगं मी ना गिफ्ट आणायला विसरलो होतो. मला आईनं आठवण करून दिली. हो ना, म्हणून आणले. मला नको. का? सॉरी, आता आईनं आठवण करून दिली म्हणून आणलं, पण आणलं ना. आणलं की नाही? हो, पण निदान आता लगेच सांगायचं तरी नाही ना. अगं नाही बोलतायत खोटं, आमच्या रक्तातच नाहीये. छान दिसतेस म्हणणार होते, पण चेहऱ्यावर आनंद नसेल तर ड्रेस काय, साडी काय, काहीच चांगलं दिसत नाही. आई आजी, मला काही झालंय का? म्हणजे नाही म्हणजे आता माझा हात लागला किंवा चुकून माझा स्पर्श झाला, काय संसर्गजन्य रोग वगैरे होणार आहे का कुणाला? काहीतरीच. काय झालं एवढं? मग सगळ्यांनी तेल लावलेलं चालतं, मीच नाही लावायचं का? कुणाबद्दल बोलतेस तू? आई आजी. अच्छा, असं झालं होय. मला वाटलं तुलाच तेल लावायचं नव्हतं. असं काहीच नव्हतं. पण तू नाही म्हणत होतीस. ते तर मी तुमच्या सगळ्यांचं, म्हणजे मी लावणारच होते ना. अगदी असं ताडकन उठून निघून जायची काहीच गरज नव्हती. आई आजी, मी बायको आहे ना त्यांची. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्यांनी लग्न केलंय माझ्याशी, सन्मानाने घरी आणलंय मला. मग असं का वागतात माझ्याशी तुटकपणे? मग तू जरा बायकोपणा दाखव ना. म्हणजे बायको म्हणून हक्क दाखव त्याला. मग त्यात दाखवायचं काय? आहेच ना मी. पण आता दाखवायलाच लागणार आहे. फार तुसडेपणाने वागतात माझ्याशी. अगदी ताबडतोब जाऊन सांग त्याला. हो म्हणजे काय? सांगावंच लागणार आहे. मी ताबडतोब? हो, म्हणजे तुझ्या मनात आलंय ना, मग सांग ना त्याला. पण म्हणजे मला वाटतंय ते बरोबर आहे ना आई आजी? हा, आता ते ठरवणं माझं काम नाहीये. म्हणजे नवरा बायकोनी एकमेकांशी मोकळेपणानं बोलावं असं मला वाटतं. म्हणजे ठराविक गोष्टी सांगायच्या, ठराविक सांगायच्या नाहीत किंवा लपवून ठेवायच्या असं करू नये. सगळं मोकळेपणानं सांगावं. पण म्हणजे मग मी सांगू आता त्यांना? हो. जे वाटेल ते? हो.
थँक्यू थँक्यू सो मच. वेलकम सर. कुणासाठी आहे? एक आहेत माझ्या ओळखीच्या बाई. त्यांच्यासाठी आहे. दिवाळी आहे म्हणून विचारतेय. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? दिवाळीचा काय संबंध त्यात? दिवाळीचा नसेल पण माझा तर आहे ना. हो पण तू दिवाळी आहे म्हणून विचारतेय असं म्हणून सुरुवात केलीस. आता सुरुवात महत्वाची आहे का? खरंय, शेवट महत्वाचा. शेवट गोड झाला ना की सगळं गोड होतं. सुरुवात आणि शेवट याच्यामध्येही खूप गोष्टी असतात आणि त्या मनाला लागतात. म्हणजे तुम्हाला सगळंच समजावून सांगावं लागतं का? त्याशिवाय मला कळणार कसं? श्रीरंग, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. कुठल्या? हेच की माझं तुमच्या काय? काही नाही. नाही पण तू काहीतरी म्हणत होतीस. ते फार महत्वाचं नाहीये. ते मी ठरवेन ना. सगळं तुम्हीच ठरवताय ना. कम ऑन जान्हवी, अगं मी काहीच ठरवत नाहीये. सगळं तूच ठरवतीयस. या खोलीत राहायचं नाही, आई आजीच्या खोलीत राहायचं, तिथे झोपायचं. ओ अच्छा अच्छा, म्हणजे ह्या सगळ्याचा बदला म्हणून तुम्ही वागताय ना असे? पण मी काय केलंय? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. माझ्या मनाला या प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये. मी तुमची बायको आहे हे विसरताय का तुम्ही? काय झालं? एवढं हसण्यासारखं काय त्यात? मी काहीच विसरत नाहीये जान्हवी. तू विसरलीस. मी तुझा नवरा आहे हे विसरलीस. पण आता मी मानते ना ते. काय? आपलं लग्न. त्यानं काय होणार आहे? म्हणजे तुम्ही तेही मानत नाही आहात? मानतो, पण त्याही पेक्षा महत्वाचं असतं ते म्हणजे आपण एकमेकांना मनानं स्वीकारणं. त्याशिवाय लग्न हा फक्त एक उपचार असतो जान्हवी. मला लग्न हा उपचार नाही, संस्कार वाटतो. तू त्याला उपचार म्हण, संस्कार म्हण, काहीही म्हण, त्यात मनाचा सहभाग हवा ना. आणि तो नाहीये असं वाटतंय तुम्हाला? असं मी काहीच म्हणालो नाहीये. म्हणणं काय तुमचं नक्की? माझं काहीच म्हणणं नाहीये. मग मग माझ्याशी तोडून वागण्यात आनंद मिळतोय का तुम्हाला? तू दिवाळीच्या पहिल्या दिवशी भांडतेस का माझ्याशी? मी सुरुवात तुम्ही केली आहे. मी फक्त तुम्हाला विचारायला आले की तुम्ही माझ्याशी असं वागण्याचं कारण काय? कसं वागण्याचं? ओ गॉड, तुम्हाला काही समजूनच घ्यायचं नसेल तर मग मग मी काय बोलू ना. हे बघ जान्हवी, मी जर तुला हर्ट केलं असेल ना तर आय एम सॉरी. पण मला तुमचं सॉरी नाही श्रीरंग, प्रेम. श्रीरंग प्लीज तुम्ही जा इथून. आय गेस ही माझी खोली आहे. मग मी जाते इथून. ए जान्हवी, तू आत्ता काहीतरी म्हणत होतीस. प्रेम नाही, मी असं काय, म्हणजे मला प्रेम नव्हतं म्हणायचं. मग काय? ताईने बोलवलंय. मी आलेच.
अगं हसतेस काय? आम्ही भांडत होतो. हो. पण मी प्रेम असं काहीतरी ऐकलं रे. ते एकदम शेवटचं होतं आणि तेही ती धड पूर्ण बोलली नाही. शेवटी का असे ना म्हणाली ना. हा, हा. सांग तिला म्हणाव आई आजींना स्पेस हवीये. अगं ए मावशी ए